इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपाचा प्रचार चांगलाच रंगत चढताना दिसत असून अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे। सध्या प्रभागात कमळ फुलण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत असून भाजपाच्या प्रचाराला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे। प्रभाग 11 मधून भाजपाने राजू संभाजी बोंद्रे, प्रदीप नामदेव धोत्रे, वैशाली शशिकांत मोहिते आणि सारिका सुकुमार पाटील हे 4 तुल्यबळ व सक्षम उमेदवार मैदानात उतरवले असून त्यांनी विरोधी पक्षासमोर कडवे आव्हान उभे केले आहे। सध्याची राजकीय परिस्थिती आणि नागरिकांचा कल पाहता प्रभाग 11 मध्ये भाजपाच्या उमेदवारांना स्पष्ट आघाडी मिळत असल्याचे चित्र आहे। भाजपाने गेल्या काळात शहरात राबवलेल्या विकासात्मक कामांचा आणि भविष्यातील स्पष्ट दृष्टिकोनाचा प्रभाव या प्रचारात प्रकर्षाने जाणवत आहे। रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, नागरी सुविधा यासह शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाचे उमेदवार कटिबद्ध असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत। विशेषतः इचलकरंजी शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून भाजपाचे उमेदवार ठोस प्रयत्न करण्याचे आश्वासन देत आहेत। राज्यात आणि केंद्रात भाजप महायुतीची सत्ता असल्यामुळे विकास कामांसाठी निधी मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे। निवडणुकीच्या निकालानंतर इचलकरंजीकरांची पाण्याची तहान लवकरच भागेल आणि शहराच्या विकासाला गती मिळेल असा ठाम विश्वास त्यांनी प्रचारादरम्यान मांडला। प्रचार फेरीदरम्यान नागरिकांचा विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांना मिळत आहे। अनेक ठिकाणी महिलांकडून उमेदवारांची ओवाळणी करून स्वागत केले जात असून भाजपाला जाहीर पाठिंबा दिला जात आहे। घराघरातून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि विकासाच्या मुद्द्यावर आधारित प्रचार यामुळे प्रभाग 11 मधील निवडणूक लढत भाजपाच्या बाजूने झुकत असल्याचे दिसत आहे। सध्या एकूण वातावरण पाहता विजयाचा कल भाजपाकडेच असल्याची चर्चा प्रभागात रंगू लागली आहे।